नमस्कार. वनवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशा काही गोष्टी घडतायत ना, असं काही ज्ञान मिळतंय. म्हणजे हिमालयात गेलेल्या, अर्जुनाला भेटायला गेलेल्या पांडवांना वेगवेगळ्या स्वरूपाचं ज्ञान मिळालंय, द्रौपदीला काही ज्ञान मिळालंय, भीमाला काही ज्ञान मिळालंय, त्याच्या गर्भाचं हरण झालंय. बऱ्याच गोष्टी साठवत 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 पांडव पुढे निघाले. कारण अज्ञातवासाचा काळ सुरू व्हायचा आहे आणि या अज्ञातवासाच्या काळामध्ये त्यांना अशा काही कौशल्यांना आत्मसात करून घ्यावं लागणार आहे जे पुढे वापरात येणार आहेत. कारण ओळख बदलायची आहे, नाव बदलायचं आहे, काम बदलायचं आहे, वृत्ती बदलायची आहे, स्वभाव बदलायचा आहे. राजाला राजे पण सोडता येत नसतं बघा, नसतं येत. तो राजा असतो आणि राजासारखा वावरत असतो. राजपुत्र राजपुत्रासारखी वावरत असतात. म्हणजे विचार करा ना, तुम्हाला सेवक बनून, दास बनून राहायचं आहे तर ती वृत्ती सुद्धा अंगी यावी लागते. ह्या सगळ्या येणं आवश्यक होतं. त्यासाठी या वनवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यांना सगळं ज्ञान आता मिळू लागलेलं आहे. भीम असाच जंगलामध्ये फिरतोय आणि या जंगलात फिरणाऱ्या भीमाला अचानक एका झाडावरचा अजगर बघतो आणि त्या अजगराला एवढा धष्टपुष्ट खाद्य खूप छान वाटू लागतं आणि तो अजगर भीमाला आपल्या विळख्यात घेऊ लागतो. या अजगराची शक्ती एवढी प्रचंड असते की भीम त्याचा प्रतिकार करू शकत नाही. अक्षरशः भीम त्या अजगराच्या विळख्यात जखडला जातो आणि तो भीम त्या अजगराशी संवाद सुद्धा साधत असतो, प्रतिकार करत असतो आणि त्याला म्हणतो का रे तू कोण आहेस, एवढं मला पकडतोयस, तुला माहित आहे मी कोण आहे, मी भीम आहे, तुला मारू शकतो. तेव्हा तो अजगरही आपली कथा त्या भीमाला सांगू लागतो. तो म्हणतो अरे तू भीम असशील, मला नाही विश्वास तू भीम आहेस म्हणून, पण मी कोण आहे माहित आहे, मी एक शापग्रस्त राजा आहे, पुरुरवाच्या वंशातला राजा नहुष. या मला राजा नहुषाला मोहिमेवर जाताना इंद्राने आपल्या इंद्रलोकाचा चार्ज दिला होता, अधिभार दिलेला होता आणि सांगितलं होतं की माझ्या पश्चात तू इंद्रलोक सांभाळशील. एवढा पुण्यात्मा मी होतो. माझ्या पुण्याईच्या जोरावर इंद्राने काही काळासाठी इंद्रलोकाचा ताबा मला दिलेला होता. तो राजा नहुष आहे मी आणि माझ्या इंद्रलोकाच्या ताब्यात घेतल्यामुळं, प्रभारी केल्यामुळं माझ्यामध्ये अहंकार येऊ लागला. मी इंद्रलोकाचा उपभोग घेऊ लागलो. मीच पुण्यात्मा, मीच सगळ्या गोष्टी करणारा, असं सगळं वाटू लागलं आणि या इंद्रलोकावरती माझं राज्य गाजवायला मी सुरुवात केली. सगळ्या सुखांना उपभोगत होतो, अप्सरांचे नृत्य बघत होतो, सुरापान करत होतो, अमृतपान करत होतो, सगळं काही करत होतो. माझ्या मनामध्ये त्याच वेळेला पाप आलं आणि इंद्राच्या ऐरावताचा आनंद घेता घेता, इंद्रपदाचा आनंद घेता घेता मला वाटू लागलं की इंद्राची पत्नी शची ही सुद्धा मला इंद्रपद मिळाल्यामुळं उपभोगायला मिळाली पाहिजे. माझ्या मनात तो विचार आला. इंद्रपत्नीचा उपभोग घेण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी तसा निरोप दूतांकरवी इंद्रपत्नी शचीकडे पाठवला. अर्थात शचीला याचा राग आलेलाच होता, पण शचीने माझ्याच वाटोळं होण्याची व्यवस्था केलेली होती. शचीनं माझा तिच्या सोबत संग करण्याचा प्रस्ताव एका अटीवर स्वीकारला. ती म्हणाली, सप्तऋषींनी वाहून आणलेल्या पालखीत नहुष तू येणार असशील तर मी तुझी व्हायला तयार आहे. चक्क सप्तऋषींनी पालखीत उचलायचंय नहुषला आणि घेऊन यायचंय शचीकडं. तर त्या पालखीत जर नहुष येईल तर ती नहुषाची व्हायला तयार आहे असं शचीने सांगितलं. इंद्रपत्नीच असल्यामुळं तिचं सौंदर्य तर छानच असणार आणि शची या नहुषाच्या मनात भरलेली होती. काहीही करायचं आणि शचीचा उपभोग घ्यायचा या विचाराने नहुष कामांध बनला. सप्तऋषींच्याकडं निरोप पाठवला गेला आणि सांगितलं की चला, इंद्र दरबाराचे अधिपती, इंद्राचे प्रभारी, इंद्रपदाचे प्रभारी राजा नहुष यांना इंद्राची पत्नी शचीकडं
तुम्हाला पालखीत घेऊन जायचं आहे. आणि मग या पालखीत घेऊन सप्तऋषींना घेऊन जाण्याची आज्ञा केली गेली. ऋषी राजाची आज्ञा पाळतात सुद्धा आणि राजाला सल्ला सुद्धा देतात. त्यांनी सांगितलं नको करू असं, तुझी आज्ञा आहे तर पाळू आम्ही. सप्तऋषींनी नहुषाची पालखी उचलली आणि जशी उचलली तशी नहुषाच्या मनामध्ये आता शचीबद्दलचे विचार सुरू झाले. एवढी स्वरूप सुंदर स्त्री आता आपल्याला उपभोगायला मिळणार याचा प्रचंड आनंद नहुषाच्या मनामध्ये होता आणि या आनंदात शचीला भेटण्यासाठीची आतुरता वाढतच चाललेली होती. कधी एकदा ही पालखी इंद्राच्या महालात जाऊन पोहोचतीये, शचीच्या कक्षापर्यंत जाऊन पोहोचतीये आणि तिला मी कधी एकदा बाहुपाशात घेतोय हाच विचार नहुषाच्या मनात येऊ लागला. आणि पालखीत बसलेल्या नहुषाला अहंकार तर आलेला होताच होता. त्याला वाटलं की अगस्ती ऋषी जे पालखी घेऊन चालतायत त्यांचा वेग जरासा मंदावलेला आहे. माझ्या आणि शचीच्या मिलनामध्ये अगस्ती ऋषी विलंब लावतायत आणि तो विलंब लावू नये यासाठी नहुषानं पालखीत बसल्या बसल्या पाय लांबवला आणि अगस्तीच्या डोक्यावर मारला आणि सांगितलं चाल की लवकर लवकर. कामातुरानाम न भयम न लज्जा. कामातूर झालेल्या माणसाला न भय वाटतं न लज्जा वाटते. याला वाटत नव्हती इथपर्यंत ठीक होतं, पण अगस्तीला राग यायचा तो आलाच. अगस्ती सगळ्या ऋषींनी पालखी खाली ठेवली आणि नहुषाला शाप दिला. म्हणाले मूर्खा, कामांध होऊन तू आम्हाला पालखी व्हायला लावलास आणि अगस्त्य ऋषींचा एवढा अपमान केलास. आता तू ज्या कामाच्या विळख्यात अडकलेला आहेस तसाच विळखा घालून जगण्याची वेळ तुझ्यावर येईल. तू आता अजस्त्र अजगर होऊन पडशील आणि त्या योनीतून तुला कधीच मुक्तता मिळणार नाही. अधाशासारखा हावरटासारखा खा खा खात राहशील, कोणालाही भक्ष्य करत राहशील आणि तुला यातून मुक्तता नाही. आता अजगर होऊन पडशील. ज्या क्षणी ऋषीचा शाप आला त्या क्षणी नहुष जागा झाला, ऋषीची क्षमा मागितली आणि मग ऋषींनी सगळ्या सांगितलं की ठीक आहे, शाप तर लागू होणारच आहे, पण जेव्हा युधिष्ठिर वनवासात असेल आणि तो तुला खरा ब्राह्मण धर्म समजावून सांगेल तेव्हा तुला तो पटेल आणि त्यानंतर तुझी मुक्तता होईल हे लक्षात ठेव. आणि तो नहुष अजगर होऊन पडलेला आहे जंगलात आणि त्याच नहुषानं अजगर अवस्थेमध्ये भीमाला पकडलेलं आहे. भीम त्याला सांगतोय अरे बाबा मी भीम आहे, युधिष्ठिराचा भाऊ आहे. नहुष काही हे मान्य करायला तयार होत नाही आणि भीमाला तो गिळून घेण्याच्या तयारीत आहे. पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागात.